पिसारवेचे आमचे देविदास पाटील गोल्डन मॅन यांना देखील विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे। आणि आमचे मित्र जेडी इथे पाहू शकता आपण स्क्रीनवरती सन्माननीय वासुदेव शेठ ठाकूर साहेब शालू हॉटेलचे मालक इथे उपस्थित झालेले आहेत। वेलकम। 4 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी रोहिंजन संघाला 4 धावा। मात्र अक्षय गोंधलीचा विचार केला, हा देखील चांगला बॅटर लेफ्ट हँड, परंतु चिनू पाटीलने जी बॉलिंग केली सुरुवातीला 2 विकेट घेतले आणि सौरभ पाटीलने जी भन्नाट बॉलिंग केली ना ती कमालीची होती। या 12 बॉलमध्ये हे सुरुवातीला चित्र बदललं। संदीप सर, तर आमचे पद्माकर पाटील किरवलीचे आदर्श व्यक्तिमत्व यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचा डोनेशन आम्हाला पुरस्कृत केलाय, त्याबद्दल पद्माकर पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। आणि त्यानंतर गोलंदाज क्रमांक 4 आपण पाहिला वेदांतने देखील चांगली बॉलिंग केली, 5 धावा दिल्या, 1 विकेट। केतन शेवटचा बॉलर, त्याने लगातार 3 विकेट घेतले, सरस विकेट घेतले त्या गोलंदाजाने। ब्लॅक आर्मी आता ब्लू आर्मी वरती थोडी महागात पडली आहे। 16 बॉल 4 रन करायचे आहेत। फलंदाज तयार। उत्सव यावेळी बॉलला पाठवल्या दिशा चुकीची ठरली, परंतु बिडॉन कडे लॉगॉन कडे क्षेत्ररक्षक अभिषेक मालीच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद होतोय तो म्हणजे उत्सव पाटील, परंतु त्यांनी कामगिरी त्याची पूर्ण केली आहे। उत्सवची बॅटिंग चांगली झाली, जरी तो परतला तरी टाळ्यांच्या गजराने त्याचं आता डगआउटमध्ये स्वागत होतोय, कारण या फलंदाजाने तब्बल 2 षटकार आणि 1 चौकार मारला। परागकडून उत्सव तुमच्यासाठी 1000 रुपये जमा झालेत। या मॅच नंतर तुम्ही या अभिषेक बालेली थोडा उशीर केला झेल पकडण्यासाठी, परंतु हा झेल जर पहिला आला असता तर कुठे ना कुठे केरनेस संघाचं वर्चस्व असतं। 15 चेंडू 4 काही होऊ शकतं मित्रांनो, हा टेनिस क्रिकेटचा खेळ आहे। बाकी तर वर्तवू शकत नाही आपण की ते रोहिंजनच जिंकेल असं नाहीये मित्रांनो। केरनेस संघ चांगली बॉलिंग केली, डॉट बॉल आले तर कमबॅक होईल। डॉट बॉल येत आहेत। अक्षय गोंधलीचा हा थोडा लेग कटर बॉल पाहिला आपण, त्याच्याकडे योग्य टप्पा आहे। अक्षय गोंधली हा कमी गतीने टाकलेला बॉलचा वापर करतोय, गती कमी करून थोडा लेग कटरचा वापर केलाय त्याने। 14 बॉलमध्ये 4, 1 विजयी फटकार पाहिजे रोहिंजन संघाला। त्याच अँगलने बॉल टाकलाय आणि इथे फलंदाज सौरभ पाटील बीट होतोय। बघा, ज्याच्या बॉलिंगची मी चर्चा केली होती, या सौरभने दुसरं शतक फेकलं, त्याने 1च धाव दिली 22 मध्ये आणि तब्बल जबरदस्त गोलंदाजी केली, तो हा गोलंदाज सौरभ। मात्र इथे 2 बॉल डॉट लगातार, 13 बॉल 4 रन करायचे आहेत। अक्षय गोंधली चांगली बॉलिंग करतो। यस, डॉट बॉल आणि ही आहे मॅडन ओव्हर, टाळ्या तर झाल्याच पाहिजेत। विकेट मॅडन ओव्हर अक्षय गोंधली कडून स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप